हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण मेथीचं खमंग असं पिठलं कसं करायचं ते बघणार आहोत। खूप छान होतंय, खूप चविष्ट बनतं, नक्की ट्राय करून बघा। मेथी पिठलं बनवण्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यात 2 टेबलस्पून तेल गरम करायला घेतले। तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरी आणि मोहरी घालायची। जिरी मोहरी दोन्ही छान फुलली की मग याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेलं लसूण घालणार आहोत आणि बारीक चिरलेले हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे। तुम्हाला जर आवडत असेल जास्त तिखट तर तुम्ही लसूण आणि मिरची दोन्ही ठेचून घातलं तरी चालेल। मिरची आणि लसूण एकाद मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि मग याच्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा पण छान आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग थोडासा बदलला की मग याच्यात आपण धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी घालणार आहोत। फक्त पानं घ्यायची आहे। मेथी घालून छान मिक्स करून घ्यायचे। आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया, म्हणजे मेथीचा जो कडवटपणा आहे तो येणार नाही। मेथीला वाफ बसते तोपर्यंत इकडे मी एक पेस्ट तयार करून घेते। 3 चमचे बेसन घेतलंय मी, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची, म्हणजे आपल्या पिठल्याच्या गुठळ्या होणार नाही। आपली पेस्ट छान तयार आहे। आपण एकदा मेथीला बघूया। मेथी पण बऱ्यापैकी वाफली गेली, कमी होते मेथी वाफरल्यानंतर। आता याच्यामध्ये आपण मसाले घालूयात। हळद पावडर घालते मी, खूप बेसिक मसाले आहेत। हिंग घालतीये आणि चवीपुरतं मीठ। मीठ इथं मी सगळ्याच घालतीये, संपूर्ण पिठल्यासाठी लागणार। आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय। परत एकदा झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची। आपली मेथी छान शिजली आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया। एक ते सव्वा ग्लास पाणी इथं घालतेय मी। तुम्हाला पिठलं घट्ट किंवा पातळ असं कसं हवंय त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता। हे छान मिक्स करायचंय आणि झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला छान उकळी आली। आता आपण तयार करून घेतलेली बेसनची जी पेस्ट होती ती याच्यामध्ये घालायची। आधी चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचंय तळापासून आणि मग एका हाताने पेस्ट सोडायची आणि एका हाताने पाणी हलवायचंय, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। आणि पेस्ट घालून झाल्यानंतर पण 1 ते 2 मिनिटं छान याला मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण ठेवून एक 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचंय। मीडियम गॅसवरती छान मंद आचेवरती हे पिठलं शिजवून घ्यायचंय। जितकं पिठलं जास्त शिजेल तितकी चव छान उतरते मेथीची त्याच्यामध्ये। आपलं पिठलं तयार आहे। याच्यावरती कोथिंबीर घालूयात बारीक चिरलेली, ऑप्शनल आहे। आणि मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात। हे तुम्ही भाकरी सोबत, भातासोबत, पोळी सोबत खाऊ शकता। खूप छान खमंग टेस्टी असं हे पिठलं तयार होतं। कधी भाजी कमी असेल तर नक्की ट्राय करून बघा।
तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.